श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत, छोटीशी सेवा जाणून घेणार आहोत, जी फक्त आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायची आहे, पण त्याचा लाभ मात्र आपल्याला आयुष्यभर कायमस्वरूपी मिळणार आहे। छोटासा उपाय तुम्ही करून बघा, कारण कुठलीही गोष्ट करून बघितल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही। विश्वास ठेवण्यापेक्षा करून बघा आणि मग विश्वास ठेवा। तर चला जाणून घेऊया कुठला उपाय आहे ते। स्वामी भक्त हो, शुक्रवार म्हटलं तर लक्ष्मी मातेला समर्पित हा दिवस आहे आणि त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी, कर्जाची समस्या सुटण्यासाठी किंवा अजूनही जर आपल्या घरामध्ये काही समस्या उद्भवत असतील, पैसा येतो पण टिकत नाही किंवा पैसा आला तर लगेचच त्याला वाटा फुटत असतील, तर हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा। शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची आपण जितकी जास्त सेवा करू तितकं फळ आपल्याला मिळत असतं। आता पैसा कमवण्यासाठी आपले कष्ट देखील तितकेच गरजेचे असतात। कष्ट करणं कुणालाही चुकलेलं नाही, पण त्याला जर नशिबाची साथ मिळावी असं वाटत असेल, दैवी शक्तीची जोड मिळावी असं वाटत असेल, तर सेवा आणि उपाय करणं गरजेचं आहे। त्यासोबतच वास्तू टिप्स फॉलो करणं देखील गरजेचं आहे। तर चला जाणून घेऊया कुठला उपाय आपल्याला आज करायचा आहे। दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात। आता उपाय करण्यासाठी आपल्याला 1 रुपयाचं नाणं लागणार आहे। बघा, 1 रुपयाचं नाणं म्हटलं तर प्रत्येकाकडे असणारच, त्यामुळे 1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे। हे 1 रुपयाचं नाणं आपल्याला देवघरासमोर बसून ते धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या 1 रुपयाच्या नाण्याला पुसून त्यावर हळदी कुंकू अर्पण करून त्याची पूजा करायची आहे। लक्ष्मी मातेचं स्वरूप ह्या 1 रुपयाच्या नाण्याला द्यायचे आहे आणि तिथे प्रार्थना करायची आहे की लक्ष्मी माते, माझ्या घरामध्ये कायमचं तुझा वास राहू दे आणि माझ्या घरातील सगळ्यांवर तुझी कृपा कायमस्वरूपी राहू दे, अशी आपल्या पद्धतीने प्रार्थना करायची। आणि हे 1 रुपयाचं नाणं आपल्या तुळशीजवळ घेऊन जायचं आहे। तुळस म्हटलं तर तुळशीला देखील आपण लक्ष्मीचंच रूप मानतो। प्रत्येक घरामध्ये तुळस असते। तुळशीची पूजा ज्या घरात केली जाते तिथे कशाचीही कमी पडत नाही, हे आपण अगदी पहिल्यापासून ऐकत आलो आहोत। तर हे 1 रुपयाचं नाणं पूजा करून झाल्यानंतर आपली जी तुळशीची माती आहे ना, त्यामध्ये खोचायचं आहे। बघा, याने काय होणार आहे, जसं जसं आपण तुळशीची पूजा करतो तशी आपल्याकडनं त्या 1 रुपयाच्या नाण्याची देखील पूजा होते आणि अशा पद्धतीने रोजच्या रोज आपण ह्या 1 रुपयाच्या नाण्याची पूजा केली तर तुळशी मातेचा आशीर्वाद तर आपल्याला प्राप्त होणार आहे, पण त्यासोबत लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे। आता जिथे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो तिथे विष्णू भगवानांनाही आपल्याला आशीर्वाद द्यावाच लागतो। त्यामुळे लक्ष्मी नारायणाची कृपा होण्यासाठी, तुळशी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे। आता हे बघा, तुम्हाला आज करणं शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या शुक्रवारी करू शकतात। फक्त मनोभावे करा, एवढंच या ठिकाणी सांगणं आहे। आता हे 1 रुपयाचं नाणं खोचत असताना तुम्ही कधी खोचणार आहात किंवा कोणती वेळ आहे हे बघून घ्यायचे आहे, कारण असं म्हटलं जातं बघा, संध्याकाळनंतर आपण तुळशीला स्पर्श करत नाही। जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर कृपा करून तुळशीला स्पर्श होईल अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू नका। तर व्यवस्थित काळजी घेऊन तुळशीला तुमचा हात लागणार नाही अशा पद्धतीने हा 1 रुपया त्या मातीमध्ये खोचायचा आहे। आता हे केल्यानंतर तिथे देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे की आजपासून मी इथे लक्ष्मी मातेचं स्वरूप मानून रोजच्या रोज पूजा करणार आहे आणि माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचावी किंवा तुम्ही तिचा स्वीकार करावा अशी विनंती करून आपली इच्छा, मनोकामना आणि आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करून आपल्याला हा छोटासा उपाय पूर्ण करायचा आहे। बघा स्वामी भक्त हो, छोटासा उपाय आहे, करायला अजिबात अवघड नाही, परंतु काय होतं ना की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला माहीत नसतात, आपण करत नाही आणि एकदा की आपण त्या करायला सुरुवात केली की त्याचे जे सकारात्मक बदल आहे ते आपोआप आपल्या घरामध्ये दिसू लागतात। कष्ट करणं गरजेचं असलं तरीही ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपोआप आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी मदत होत असते आणि जिथे घरातलं वातावरण सकारात्मक होतं, जिथली नकारात्मकता बाहेर पडते, तिथे आपोआपच देवदेवतेंचा वास कायमस्वरूपी राहायला लागतो। तर स्वामी भक्त हो, शुक्रवारच्या दिवशी हा उपाय आवर्जून करून बघा आणि लाभ घ्या। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। या संबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता। त्यासोबतच मासिक धर्म असेल तर टेन्शन घेऊ नका, पुढच्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे, कधीही करू शकतात। तर शुक्रवार लक्ष्मी मातेला समर्पित असल्यामुळे शुक्रवारच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा। तर स्वामी भक्त हो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।